भाजीकडे पाहून तुम्हालाही भूक लागली आहे की नाही? तर मंडळी, ही भाजी कशाची आहे तुम्ही सांगू शकता का? ही पोपटीची भाजी? तर नक्कीच नाही. तर ही भाजी आहे विदर्भातील, म्हणजे विदर्भातीलच अमरावतीकडे किंवा बनवली जाणारी ही भाजी. याला काय म्हणतात म्हणे, बाजारातल्या त्या काकू सांगत होत्या की दुधी मोगरा असं या भाजीचं नाव आहे. तुम्ही याला काय म्हणता बरं? ते मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, असे पोपटीप्रमाणे किंवा वालाच्या दाण्याप्रमाणेच याचे दाणे दिसते, पण ते वाल किंवा पोपट नाही. तर हे मी बाजारातून आणले आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा. पण हे सर्व काय करणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. चला तर मग मंडळी, आता आपण बनवूया मस्त स्वादिष्ट अशी दुधी मोगऱ्याची भाजी. आता ती बनवायला एकदम सोपी आहे बरं का. तशी तर ही मी पहिल्यांदाच बनवली, पण चवीदार आणि चविष्ट एवढी झाली की तुम्हाला काय सांगू. तर सर्वात पहिले काय करायचं बघा. सर्वात पहिले जे दाणे आणले होते ना, ते दाण्याले उकडवून घ्यायचं. आणि इकडे काय केलेलं आहे मी, मसाल्यासाठी शेंगदाणे, डाळवा, थोडेसे धनी हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं बरं का. भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवा, नाही तर एकसाथ सर्व टाकल्यावर धनी सर्व करपकुरप होईल आणि भाजीची टेस्ट इकडल्या तिकडे. त्याच्यानंतर 2 कांदे घेतले, तेही असे कापून त्यालाही व्यवस्थित भाजून घ्या. आणि 2 टोमॅटो, त्यालाही व्यवस्थित नरम पडेपर्यंत मस्त भाजून घ्या. थोडंसं तेल टाका. मला सांगा की तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का? कधी ना कधीतरी खाल्ली असालच. आणि जर विदर्भातले असाल तर ही भाजी तुम्ही नक्कीच खाल्ली असाल. जर विदर्भातले नसालही तर तुमच्या इकडे बनवते का ही भाजी? आणि जर बनवत असेल तर त्याला काय म्हणते ना, ते कमेंट करून एकदा नक्की सांगा. बघा, आता उकडलेली आहे. चांगलं नरम पडेपर्यंत व्यवस्थित उकडून घ्यायचं हां. आणि तोपर्यंत आपल्या इकडे मसाला भाजून होत आहे. मसाला भाजल्यानंतर काय करायचं मंडळी, तर त्याची प्युरी व्यवस्थित बनवून घ्यायची. जर पाटा असेल तर पाट्यावर चांगलं खसखसं वाटून घ्या. आणि जर पाट्यावर वाटायची ताकद नसेल तर मग आहेच आपला मिक्सर जिंदाबाद. आता बघा, ते दाणे व्यवस्थित शिजलेले आहे. आता आपण हे मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा. ठीक आहे. सोबतच घेतल्या होत्या मी लसणाच्या कळ्या आणि अद्रक, याची पण त्याच्यासोबतच पेस्ट करून घ्यायची बरं का. आणि आता तीच कढई ठेवली, भांडे जास्त नाही पडायला पाहिजे म्हणून. आता तुम्ही म्हणाल एवढी काळी काळी झाली, तर स्टीलची आहे म्हणून झाली बा ती काळी. ठीक आहे. आता तेवढी गोष्ट अवॉइड करा. आपण त्याच्यातच मसाला भाजल्यामुळे थोडीशी ते करपली. आता तेल टाकायचं मस्त. तेल टाकताना बिलकुल कंजूसी करायची नाही. त्यामध्ये जिरं मोहरीची पेस्ट, जिरं मोहरी टाकायचं. जिरं मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये मग ज्या आपण मसाला भाजून घेतला होता, कांदे, टोमॅटो, शेंगदाणे, दालिया, धनी, याचा सर्व मसाला टाकून घ्यायचा. सोबत अद्रक लसूण पण होतं. आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं मंद आचेवर. ठीक आहे. इथं कुठेही गॅसची फ्लेम जास्त करायची नाही. आणि आता ते जे दाणे आपण शिजवून घेतले होते ना, त्याला चांगलं पाणी निथळलं की ते याच्यात टाकून घ्यायचे. ठीक आहे. आणि व्यवस्थित मुरू द्यायचे बरं का. बघा, अगदी या प्रकारे. आता तुम्हाला खरं सांगायचं ना मंडळी, तर ही भाजी कोणत्याही महागड्या भाजीला मागं पाडेल एवढी टेस्टी लागते बरं का. आणि तसं पाहायला गेलं ना, तर तिकडे तर काही काही लग्नात पण याच भाज्या दिसते. आता बघा, ते वाटण सर्व व्यवस्थित शिजत आलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये म्हणजे तिखट, हळद, गोडा मसाला, आमचूर पावडर हे सर्व मसाले टाकून घ्यायचे. आणि तुमच्याकडे धने पावडर असेल किंवा कोणता आणखीन मसाला असेल तोही टाकू शकता. ठीक आहे. आता आमच्या घरी एवढेच मसाले राहते म्हणून मी एवढेच टाकले. ठीक आहे. आता हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू द्या बरं का.
इथं हे सर्व प्रोसेस करताना कुठेही घाई करायची नाही. आता एक काम आणखी करा. आता हे भाजी राहते रस्स्याची, तुम्ही दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करायला ठेवा. बघा तेल किती छान सुटलं आहे. त्याच्याकडे पाहूनच वाटत आहे की खाऊन घ्यावं की काय. पण थांबा, थोडंसं पाणी टाकायचं आणि तुम्हाला जेवढा रसा लागते ना तेवढा रसा त्याच्यामध्ये सोडून घ्यायचा. आणि जर तुम्हाला रसा नसेल लागत तर धान्य आधी शिजलेले आहे त्याच्यामध्ये शिजवलं तरीही चालते. ठीक आहे. गरम पाणी ओतल्यानंतर व्यवस्थित मस्त त्याला गाढा होईपर्यंत शिजू द्यायचं आणि आपली भाजी होते मस्त एक नंबर रेडी. बघा मी इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. ते पाणी मी आधीच गरम करून घेतलं होतं. आता पाणी किती घालायचं तर तुम्हाला जेवढी भाजी पातळ हवी असेल तेवढं तुम्ही घालू शकता बरं का. आता हे सर्व टाकून व्यवस्थित शिजू द्या मस्त भाजीला एक नंबर खदा बिलकुल. आता भाजी झाली आहे तयार, घ्या खाऊन आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.